T20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतानं विजयी सलामी दिलेली आहे. भारतानं सलामीच्या सामन्यामध्ये अमेरिकेच्या 29 धावांनी पराभव केलेला आहे. भारताकडून सूर्यकुमार यादवनं 84 धावांची मॅच विनिंग खेळी केली आहे. भारतानं अमेरिकेसमोर विजयासाठी 162 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करीत असताना सिराजनं 3 विकेट तर अर्शदीपनं आणि अक्षरनं 2 गडी बाद करत अमेरिकेची इनिंग रोखली आहे. अंडर 19 विश्वचषक स्पर्धेमध्ये 6व्यांदा विश्वविजेता होणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयनं बक्षीस जाहीर केले. अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत भारतानं 6व्यांदा अंडर 19 वर्ल्ड कपवर नाव कोरलंय. या कामगिरीनिमित्तानं युवा क्रिकेटपटूंना 7.5 कोटींचं बक्षीस जाहीर केल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिलेली आहे. T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्ताननं नेदरलँडचा पराभव केलाय. नेदरलँडनं प्रथम फलंदाजी करत असताना पाकिस्तान समोर विजयासाठी 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्ताननं 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लक्ष्याचा पाठलाग केला. मात्र पाकिस्तानला जिंकण्यासाठी नेदरलँडच्या गोलंदाजांनी चांगलंच झुंजवलं. आयसीसी T20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये वेस्ट इंडिजनं दुबळ्या स्कॉटलंडवर मात केली आहे. वेस्ट इंडिजनं स्कॉटलंडचा 35 धावांनी पराभव करत स्पर्धेमध्ये विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करत असताना विंडीजनं जिंकण्यासाठी 186 धावांचं आव्हान ठेवलं होतं. रोमारियो शेफर्डनं स्कॉटलंडचे 5 गडी बाद करत विंडीजच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला. T20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आज न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. चेन्नईच्या M.A. चिदंबरम स्टेडियमवर हा मुकाबला रंगेल. आजच्या या लढतीमध्ये न्यूझीलंडचं पारडं जड दिसत असलं तरी अफगाणिस्तान मोठा उलटफेर करू शकतो. त्यामुळे आजच्या या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड आणि नेपाळ या दोन टीम या T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने सामने येणार आहेत. इंग्लंडनं आतापर्यंत 2 वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यामुळे नेपाळ समोर त्यांचं पारडं जड मानलं जात आहे. त्यामुळे इंग्लंड आणि नेपाळ ही लढत एकतर्फी होण्याची शक्यता वर्तवली जाते. T20 विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप बी मध्ये श्रीलंका आणि आयर्लंड या 2 टीम आमने सामने येत आहेत. श्रीलंकेनं याआधी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. तसंच घरच्या मैदानावर लढत असल्यामुळे श्रीलंकेचं पारडं जड मानलं जातंय. त्यामुळे श्रीलंका विजयी सलामी देत आयर्लंडचा पराभवाचा धक्का देतं का याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. आणि आता पाहणार आहोत इतरही महत्त्वाच्या बातम्या वेगवान पद्धतीनं. देशातील 100 शहरांना स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरित करण्यासाठी एक प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र आतापर्यंत केवळ 31 शहरच स्मार्ट बनू शकलेली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामधील पुणे, सोलापूर या 2 शहरांचा समावेश आहे. शत्रू राष्ट्रांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत शस्त्र खरेदी करणार आहे. भारत फ्रान्सकडून 100 पेक्षा जास्त राफेल लढाऊ विमानं त्याचबरोबर नौदल शस्त्रांची खरेदी करणार आहे. अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्पामध्ये संरक्षण मंत्रालयासाठी 7,84,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 501 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. यामुळे सिंहस्थाच्या प्रथम टप्प्यामधील कामांना आता वेग येणार आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर इथे ऑक्टोबर 2026 मध्ये ध्वजारोहणानं या सिंहस्थाला सुरुवात होते. औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि कामगार कल्याण क्षेत्रामधील कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार दिले जाणार आहेत. नारायण मेघाजी लोखंडे व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य पुरस्कारासाठी सुधारित निकष लागू केलेले आहेत. यासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत कारखान्यांकडून अर्ज स्वीकारले जातील. नव्यानं मंजूर झालेल्या न्यायिक अधिकारी भरती संदर्भात ब्ल्यू प्रिंट सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं न्यायालय प्रशासन हे निर्देश दिलेले आहेत. जलद न्यायासाठी तातडीची कार्यवाही अपेक्षित आहे. UPIद्वारे होणाऱ्या व्यवहारामध्ये मोठी वाढ झाली आहे. 28 लाख कोटी रुपये आणि संख्येच्या बाबतीमध्ये 21 अब्ज व्यवहारांचा विक्रमी आकडा गाठलेला आहे. UPIचा जानेवारीमध्ये वाढीचा वेग कायम आहे. राज्यामध्ये बांधकामांना परवानगी देणारी 881 नियोजन प्राधिकरणं आहेत. ही सर्व 881 नियोजन प्राधिकरणं महारेरा प्रणालीशी जोडली गेलेली आहेत. त्यामुळे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र पडताळण्याची सोय उपलब्ध झाली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी AI विशेष प्रशिक्षण सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. AIच्या मदतीनं रोजची कार्यालयीन कामं अधिक सुलभ आणि जलद
त्याचबरोबर अचूक कशी करावी या संदर्भात प्रात्यक्षिक मार्गदर्शन देण्यात आले. येवल्यामध्ये रमाई जयंती निमित्तानं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार सेविका यांच्यासह शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना गौरवलं गेलं. भंडारा जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं आनंद जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमामध्ये अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी विविध कला सादर केल्या. त्यांच्या या कलेला वाव मिळावा म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प पोकरा योजनेमध्ये पुन्हा एकदा मालेगावचा समावेश झालाय. त्यांचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत 10,000 अर्ज दाखल झालेत. यासाठी आपल्या मोबाईलमधून महाविस्तार ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत.